नमस्कार, मी सौ मधुमती दशरथ माने, वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेज रेहमतपूर प्राध्यापिका, त्याचबरोबर रेहमतपूर कलादालन या ठिकाणची व्यवस्थापक। आज या ठिकाणी सोनाली राऊत ही कन्या रेहमतपूरची सुकन्या, तिने अत्यंत सुंदर असं यश संपादन केले। ती आजची रेहमतपूरमधील पहिली महिला PSI झालेली आहे आणि या तिच्या उत्तुंग यशाबद्दल आम्ही या ठिकाणी तिचा छोटीशी मुलाखत या ठिकाणी संपन्न करत आहोत। नमस्कार, मी राजेंद्र शेंडे, मी ग्रीन पेअर फाउंडेशनचा फाउंडर डायरेक्टर आहे। मी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राममध्ये काम केलं आणि IITचा माजी विद्यार्थी आहे आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी रेहमतपूरचा आहे आणि मी सोनाली राऊतच्या बरोबर आणि मधुमती माने यांच्यासोबत मध्यभागी बसलेलो आहे। त्याचा मला फार मोठा अभिमान वाटतो आणि ही थोडीशी चर्चा मुलाखत अतिशय चांगली होईल असं माझा विश्वास आहे। नमस्कार, मी सोनाली लक्ष्मण राऊत। माझा आता 10 एप्रिलला जो रिझल्ट लागला PSIचा, त्यामध्ये माझं पोलीस उपनिरीक्षक यामध्ये निवड झाली। 25,000चं गाव, 4 शिक्षण संस्था, 1 ओढा आणि बरेचसे बुद्धिमान लोक तुझ्यासाठी, कष्टाळू लोक। काय वाटतं की अशा रेहमतपूरच्या गावामधून तुला ते यश मिळालेलं आहे? तुझं एकंदर तुझ्या भावना काय आहे? रेहमतपूर नगरी जे की आपलं ज्यामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक वारसा लाभलेलं गाव, ज्यामध्ये माननीय राजेंद्र शेंडे सर आहेत, त्यांच्यासारखे म्हणजे असं भरपूर असं आता मला शब्दात सांगता येईना असले मोठी मोठी लोक ज्या मातीतून घडले, त्या मातीतून म्हणजे मला सुद्धा PSI म्हणून पहिली महिला होण्याचा जो सन्मान मिळाला, त्याबद्दल मला खूप असं प्राऊड फील होतं आता। बरं, मधुमती मानेजी तुमची ही विद्यार्थी, मला खूप मोठा अभिमान तुम्हाला वाटतंय, माझ्या चेहऱ्यावर मला दिसतंय। पण असं कधी वाटलं होतं का तुम्हाला की ती जेव्हा वर्गात बसत होती आणि तुम्ही तिला शिकवत होता की असं कधी वेगळं करेल? हो, नक्कीच वाटलं होतं सर, कारण तिच्यात एक वेगळा स्पार्क आहे। म्हणजे खूप बुद्धी आहे असं नसलं तरी सुद्धा ती खूप कष्टाळू आहे आणि तिला काहीतरी करायची जिद्द आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं। आणि खरं तर आमच्या शाळेची ही 1ली पासून 12वीपर्यंतची विद्यार्थिनी, मी तिला ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम केलं आणि माझ्या जवळ असताना 11वी 12वीमध्ये तिनं खूप कष्टातून 12वी सायन्स चांगल्या पद्धतीनं तिनं पास केलं। त्याचबरोबर तिनं BSc ही फॅकल्टी निवडली, त्याच्यानंतर त्याच्यात नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये तिनं चांगलं कार्य केलं आणि तदनंतर घराचा वारसा शैक्षणिक सांस्कृतिक असल्यामुळं तिला स्पर्धा परीक्षा करायची होती आणि त्यात तिनं चांगलं यश संपादन केलं आणि हे तिनं मला 11वीत सांगितलं होतं की मी नक्कीच मॅडम काहीतरी चांगलं करेन ज्याचा या रेहमतपूरला आणि माझ्या कुटुंबियांना आणि या शाळेला अभिमान वाटेल। अतिशय छान। मला एक सांग सोनाली, की शिक्षकांच्याकडून खूप उपदेश मिळतात, प्रोत्साहन मिळतं, इंग्लिशमध्ये म्हणतात इन्स्पिरेशन मिळतं, तसं तुम्हाला माने मॅडमकडनं खूप मोठं इन्स्पिरेशन तर मिळालं असेल, खूप मोठं घरातूनही खूप मोठं प्रोत्साहन मिळालं असेल। पण तुला असं वाटत नाही की असे प्रोत्साहन देणारे, घरात सपोर्ट करणारे असे सगळ्यांकडेच लोक असतात, मग सगळ्यांनाच इतकं यश का नाही? असं मला वाटतं म्हणजे शैक्षणिक सगळेजण तर आपल्याला शिक्षणातून म्हणजे शाळेतून म्हणा किंवा असं कॉलेजमधून म्हणा, सर्वांकडून तर आपल्याला भेटतंच असं सगळं असं प्रोत्साहन वगैरे सगळं। पण मुलांमध्ये पण अशी जिद्द पाहिजे ना की मला काहीतरी करायचंच आहे, तेवढं त्यांची कष्ट करण्याची ताकद पाहिजे किंवा मला तर काय व्हायचंच आहे किंवा वडिलांची स्वप्न आपल्या म्हणजे परिस्थिती येते तेवढी पण जाणीव म्हणजे मुलांना असतेच। पण त्यासाठी प्रोत्साहन देणारे पण लोक आहेत, पण थोडंसं म्हणजे कधी कधी वाटतं की म्हणजे कधी थोडंसं त्यांच्यामध्ये निगेटिव्ह होऊन जातं,
पण त्यातून त्यांनी असं पॉझिटिव्ह होऊन भरारी घेणारे असले माझ्या मॅडम सारखे म्हणजे लोक आता आहेत. आणि त्यातून अजून मला वाटते की अजून आपल्या रहमतपूर नगरीतून अजून बरेचसे लोक क्लास 1 ऑफिसर होतील, IAS IPS होतील, याचं मला कॉन्फिडन्स असाही आहे असं की होणारच आहेत आपल्याच्यामध्ये. तेवढं आपल्यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा नक्कीच आहे आणि प्रोत्साहन देणारे भरपूर सारे लोक आहेत. आता तुमच्या दोघांसारखे तर म्हणजे मला तर आता असं खूप असं प्राऊड फील होते की मी तुमच्यासोबत बोलते दोघांसोबत. त्यामुळे भरपूर सारे आहेत आणि मुलांमध्ये जिद्द चिकाटी सातत्य जर असेल तर ते नक्कीच होतील आणि त्याबरोबर प्रोत्साहन तर मिळतेच आपल्याला शिक्षा. फार छान उत्तर दिलं असतं. जिद्द पाहिजे, जिद्द सगळ्यांकडे नसते. खरं आहे, अगदी खरं आहे. पण मी तुला आता एक वेगळ्या पातळीवर आणतो प्रश्नाबद्दल आणि नंतर माने मॅडमना पण विचारतो हाच प्रश्न येणं वेगळ्या पद्धतीने. आजकाल काय जिद्द जरी असली ना तरी डिस्ट्रॅक्शन खूप असतं. म्हणजे इकडे लक्ष देऊ का, तिकडे लक्ष देऊ का. आता हा स्मार्टफोन आहे, स्मार्टफोनमध्ये मी बघत असतो इंस्टाग्राममध्ये एवढं असतं. तुला असं काही प्रलोभनं आली नाहीत का की डिस्ट्रॅक्शन हे एकच नाही आहे, बरीच डिस्ट्रॅक्शन असतात. आणि विशेषतः आपल्या समाजामध्ये मुलींना जरी जिद्द असली तरी ती जिद्द वेगळ्या प्रकारे लोक समजून घेतात. तोही एक अनुभव वेगळा असतो. तर काय तुला वाटतं की हे अशा मॉडर्न विचारामुळे तुझी जी जिद्द आहे ती डायल्यूट होते का? सर म्हणजे मी याच्यात पॉझिटिव्ह असं वेळेनं बघते. जे मॉडर्न विचार आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणजे मॉडर्न वेळी शिकता येतं. त्यामुळे आपला टाइम पण वाचतोय. आता म्हणजे इंस्टाग्राम असेल किंवा आता सोशल मीडिया असेल त्यातून बऱ्यापैकी म्हणजे आता मी जेव्हा स्टडी करायची त्यावेळेस म्हणजे थोडे डिस्ट्रॅक्शन होते, पण त्यातून स्वतःला डिस्ट्रॅक्ट न होऊन देता म्हणजे कसं असं हे करणं की म्हणजे टाइम त्यामध्ये न घालवता त्याचा म्हणजे पॉझिटिव्ह हे करणं. म्हणजे युट्यूबवर बघा हे बऱ्यापैकी असे व्हिडिओ असतात की ज्यातून आपल्याला बऱ्यापैकी शिकता येतं, मोटिवेशन भेटतं किंवा म्हणजे असे क्लासेस न लावता देखील आपण त्यामध्ये देखील करू शकतो. म्हणजे काही काहींना असं वाटतं की क्लासेस लावले मोठे महागडे तरच आपण काहीतरी करू शकतो, तर तसं काय नाही. युट्यूबला बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत, फक्त त्याचा पॉझिटिव्ह वेने आपण जसा उपयोग करू शकतो जास्तीत जास्त तर त्याप्रमाणे आपण सगळं होऊ शकतो. आणि मॉडर्न विचार हे आजकाल म्हणजे जसं जग बदलत चालले तसं आपण देखील बदलणं गरजेचं आहे. म्हणजे आता असं झालंय की सगळं आता म्हणजे असं रोबोटिक म्हणा हे ते म्हणजे सगळं आता मशीनचं चाललंय सगळं ते. मग त्यामध्ये आपण मागे राहता कामा नाही ना, आपण देखील त्याप्रमाणे असं केलं पाहिजे सगळं पुढं. त्यामुळे आपण सगळं ते मॉडर्न वेनी बघितलं पाहिजे. बरोबर. मधुमतीजी एक प्रश्न नेहमी येतो की हिनं जे उत्तर दिलं की मॉडर्न टेक्नॉलॉजी जर वापरली पाहिजेच पण ती कशी वापरायची हे आपल्याकडे एक तंत्र पाहिजे. तसं तंत्र शिकवण्याचं काही साध्य आहे हे आहे का साधन तुमच्याकडे शाळेमध्ये की तुम्ही हे कसं सांगता की एखाद्याला मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्येच जास्त गुंतायचं पण त्याच्यामुळे तुमचा मेन जो तुमचा ऑब्जेक्टिव्ह असतं ते पूर्ण होतं, तर काय तुमचा उद्देश असतो तेव्हा? ॲक्च्युली आता ग्लोबलायझेशननं जग जवळ आले आणि जगाची सगळ्याची माहिती जर आपल्याला कुठं मिळत असेल कमी जास्त प्रमाणात चूक बरोबर सगळे गृहीत धरतात. म्हणजे गुगलला आपण एखादा जर वर्ड सर्च केला तर तो परफेक्ट बरोबर सांगितल्याची जात होती नाही. त्याला जे जे माहीत आहे ते तुमच्या पुढं मांडले. पण थोडंसं घरातून त्याचे संस्कार झाले पाहिजेत, थोडीशी पालकांची पण जबाबदारी आहे, समाजानेही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी आपण कुंभार आहोत. एखाद्या चिखलाच्या गोळ्यावरती आपण जसा हात फिरू आणि तो जितका सुरळीत छान फिरेल तितकं ते मडकं घडणार आहे. आणि हे चिखलाचे गोळे असतात आमच्या समोर येणारे. मग थोडंसं आम्ही त्यांचं डिस्ट्रॅक्शन कमी करून थोडंसं अभ्यासात कसं गुंतवता येईल, वाचनाचा उपक्रम कसा घेता येईल. म्हणजे एकीकडं मोबाईल मग त्याच्यावरती आम्ही वेगवेगळे लेसन शिकवतो मुलांना व्हिडिओच्या माध्यमातून. तर ते वापरलं की मुलांना आनंद वाटतो. कुठला तरी एखादं नॉवेल असेल, ड्रामा असेल, तो आम्ही जर दाखवला व्हिडिओच्या माध्यमातून तर ते त्यांना आवडतं. म्हणजे ते त्यांचं वेगळे पण होतं शिक्षणाचं. टेक्स्टच्या बाहेर पुस्तकाच्या बाहेर जाऊन ऑडिओ व्हिडिओ आपण व्हिज्युअल त्यांना दाखवतो. आणि त्याचबरोबर जर मी मुलांना थोडेसे संस्कार केले सगळ्याच टप्प्यामध्ये, अगदी प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जशी कुटुंबात पालकांची तशी प्रत्येक टप्प्यावर शिक्षकाची जबाबदारी आहे. की मला तर नेहमी वाटतं, मी आता जस्ट सोमनाथ चव्हाणांची माझी ओळख झाली, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना मी म्हटलं की मला माझी मुलं या मोबाईलपासून बाजूला काढून पर्यावरणाला लावायचे. तर तुम्ही जर मला मदत केली तर असा एखादा छान मी क्लब उभारेल
ज्याच्यातून जी मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत, जास्तीत जास्त मीडियाचा वापर करतायत, तर ती काही मुलं आमच्या डोक्यात असतात, आर्ट्सची, कॉमर्सची, सायन्सची, ज्यांची जास्त कल तिकडे आहे. तर असं काहीतरी संघटना उभारून त्याचा समाजाला उपयोग करू, तरच ती मुलं मोबाईल सोडून तिकडं जातील. जर त्यांच्या आवडीचं त्यांना काय मिळालं तर मग काही नाट्य असेल, कला असेल, डान्स असेल, शास्त्रीय संगीत असेल, अशी ज्याची त्याची आवड आहे ती जर त्याच्यातून बाहेर काढली शिक्षकांनी त्या वयामध्ये आणि तिकडं जर लावली तर नक्कीच त्याचा फायदा विद्यार्थ्याला आणि एकूण समाजाला होईल. छान, उत्तम. आता आपण कन्क्लूड करूया. तुला 3 प्रश्न विचारणार, 1-2 शब्दात उत्तर द्यायचं, तुम्हालाही नंतर 3 विचार. समजा तू पोलीस इन्स्पेक्टरचं ही परीक्षा पास झाली नसती, काय करणार? मी त्यामध्येच MPSC मध्ये आम्ही पुढे म्हणजे ते स्टडी चालू करून मी त्यामध्ये नक्कीच यश मिळवायचा प्रयत्न केला असता, राज्यसेवा वगैरे सगळं देऊन. आणि पोलीस इन्स्पेक्टर आता झालीस तू, पुढे काय करणार? पुढे आता माझा क्लास 1 ऑफिसर व्हायचा स्टडी सुरू आहे. आणि 3रा प्रश्न शेवटचा, लग्नाचा विचार येत नाही मला? असं लग्न येतो म्हणजे असं नाही काही, पण आता सध्या सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वावलंबी होणं, इंडिपेंडेंट राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते सध्या माझं आता प्रायोरिटी आहे. आणि देन सेकंड प्रायोरिटी मग लग्न. मध्ये जे 3 प्रश्न. नंबर 1 की तुमच्या वर्गामध्ये असं कोणीतरी निश्चित म्हणाला की तुम्हाला निश्चित वाटलं की ही मुलगी काहीतरी वेगळं करते, साधारण 10 मध्ये किती असतात किंवा 50 मध्ये अशा किती असतात? अभ्यासातच असतील असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रात असतात, त्यांची आपली आपली स्किल असतात, त्यात ते डेव्हलप होतात. पण अशी वर्गामध्ये किती तुम्हाला असं दिसतं की तुम्हाला घरी आल्यानंतर काहीतरी आहे, प्रत्येक मुलाकडे काहीतरी आहे, सर्च करणं आणि त्याच्यावर काम करणं आपलं आणि पालकाचं आणि त्याचं. 2रा प्रश्न. आता हिनं फार छान यशस्वी ची करिअर निवडलेली आहे आणि या सगळ्या हेमंतला अभिमान आहे. समजा तुम्ही हिला बोलवलं शाळेमध्ये, त्या वर्गामध्ये, आणि सांगितलं की ही अशी अशी मुलगी आहे, माझ्याच वर्गात करायचं आहे, तर हिच्यापासून एक तुम्ही काहीतरी शिका की ज्याच्यामुळे तुम्हीही असे बनवू शकाल. ती एक गोष्ट काय आहे? हार्डवर्क. हा 3रा एक प्रश्न. तर 3रा प्रश्न, एखादा मुलगा म्हणेल तुम्हाला लगेच तुमच्या उत्तरानंतर की हार्डवर्क करायला मी तयार आहे, ते एकच महत्वाचं आहे का? त्याच्याशिवाय काय पाहिजे? नाही, हार्डवर्क फक्त एकच महत्वाचं नाही, कॉन्सन्ट्रेशन राहिलं पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे आणि अवतीभोवतून प्रोत्साहन पण मिळालं पाहिजे. या सगळ्याची गरज आहे. मला वाटतं इथे आपल्याला एक शिष्या आणि शिक्षक यांचं आपल्याला कॉम्बिनेशन बघायला मिळतं आणि अतिशय सुंदर असे प्रश्नोत्तर झालेली आहेत. मला वाटतं याचं एक, मला मधोमधी म्हणायला सांगतं की याचं तुम्ही गाईड बुक तयार करा की स्पर्धा परीक्षेमध्ये कसं यशस्वी व्हावं, त्यातली काय खरी मेघ आहे ते लोकांना कळायला. आता शिंदे सरांनी तुला काही प्रश्न विचारले, शिक्षक म्हणून मलाही काही प्रश्न विचारले तुझे, तर मी एक माझी विद्यार्थी म्हणून तुला प्रश्न विचारते. बघ बाळा, तुझे आजोबा स्थापत्यकार होते, त्यांनी लोकांच्या भिंती बांधल्या घराच्या. तुझ्या चुलत्यांनी समाजातल्या मुलांना शिकवलं आणि एक समाजातली मुलं सुशिक्षित केली, ते शिक्षणाचं कार्य केलं. त्याचबरोबर संरक्षणाची एक चांगली भिंत तुझ्या वडिलांनी बांधली, कारण तुझे वडील सुभेदार मेजर रिटायर आहेत आणि त्यांची तू कन्या म्हणजे 3 पिढीचा इतका सुंदर वारसा तुमच्या कुटुंबाला लाभलाय. तर तुला तुझ्या घरातल्या किंवा तुझ्या स्पेशली वडिलांबद्दल काय वाटतं हे मला तू सांगायस, त्यांच्या कष्टाबद्दल. माझे वडील लक्ष्मण एकनाथ राऊत, जे की आता सुभेदार मेजर म्हणून रिटायर झालेत, ज्यांनी 30 वर्ष अखंडपणे देशाची अविरतपणे सेवा केली आणि ते करत देखील त्यांनी घरच्यांची पण म्हणजे घरची पण त्यांनी पीढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्यासाठी मला त्यांनी म्हणजे खूप सपोर्ट आहे घरच्यांचा. म्हणजे माझ्या घराची परंपराच आहे की सगळ्यांना शैक्षणिक असं हे करणं, शैक्षणिक असो किंवा दुसरं सांस्कृतिक असो किंवा असं बिल्ड करणं, ज्याला आपल्यामधले गुण निर्माण करून गुण सगळे ओळखून बिल्ड करणं. ते माझे जे आजोबा होते ते गवंडी काम करायचे, एकनाथ राऊत.
त्यांनी सगळ्यांची म्हणजे असं त्यांच्यामध्ये ती कला होती की ती घरं बांधण्याची कला येते, त्यांनी तो वारसा जपला. आणि माझे जे चुलते आहेत नाना एकनाथराव, जे की वसंतदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक होते, आता रिटायर झालेत ते. मग त्यांनी म्हणजे शैक्षणिक एकदम सगळं ते आता म्हणजे इंग्लिश शिकवायचे सगळं, म्हणजे मुलांचा बेस कसा पक्का होईल सगळा, त्यांना म्हणजे आवड कशामध्ये ते सगळं जोपासून, म्हणजे आम्हाला पण ते घरी असताना असं नाही सांगायचे की नुसतं स्टडीज कर किंवा काय कर, सगळं नुसतं म्हणजे तुला काय वाटतं ते तू कर, पण असं एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न कर, असं करायचं म्हणून करू नका. आणि माझ्या वडिलांनी तर मला नेहमीच सपोर्ट केला. आणि आई माझी गृहिणी आहे, वडिलांनी मला नेहमी सपोर्ट केला की तुला जे काही पाहिजे ते तू कर, असं काही नाही की तू ह्या क्षेत्रामध्ये जा किंवा तू हेच कर, तसलं काही नाही, तुला जे पाहिजे ते तू कर, तुला आमचा फुल सपोर्ट आहे घरातून. माझी चुलती पण वनिता नानाराव, त्या पण आता जिल्हा परिषदेला मुख्याध्यापक आहेत, जिल्हा परिषद 7ला. त्यामुळे आमचा एकंदरीत असं पाहता आमचा शैक्षणिक सगळा बेस आहे घरचा, आणि त्यामुळे आमच्या घरची असं सगळं असं शैक्षणिक बेस असल्यामुळे. हां, आणि माझी बहीण पण स्मिता नानाराव, ती आता 2023ला रिझल्ट लागला ग्रुप सीचा MPSC मध्ये, त्यामध्ये मंत्रालयीन क्लर्क आहे. म्हणजे सगळ्यांनी असा तो असा पिढी त्यांच्याकडनं असा आदर्श निर्माण होती कशी असते हायरकी, तसं चाललेलं आहे सगळं ते. तर मला याचा म्हणजे खूप अभिमान आहे की आम्ही ते म्हणजे आमच्या वडिलांचे सगळे गुण जोपासून त्यांचा तो अविरत वारसा जपण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू सर.